सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। महाराष्ट्र सेट परीक्षा आणि नेट परीक्षा पेपर क्रमांक 1 मधील 10वा चॅप्टर हायर एज्युकेशन याच्यामध्ये शेवटची पॉइंट आहे पॉलिसी गव्हर्नन्स अँड ॲडमिनिस्ट्रेशन। पॉलिसी मध्ये धोरण भारत सरकारने शिक्षणामध्ये अनेक आमूलाग्र बदलावण करण्यासाठी, चेंजेस करण्यासाठी, अपग्रेड करण्यासाठी, सुधारण्यासाठी, प्रगती करण्यासाठी अनेक धोरणांची एक कमिटी रचना केलेली आहे। विशेष म्हणजे 3 कमिटी आपण लक्षात घेऊया। नॅशनल पॉलिसी ऑन एज्युकेशन 1968 रोजी, त्याच्यानंतर NEP 1986 आणि NEP 2020 या तिन्ही शैक्षणिक धोरणाबद्दल मी एक स्पेशल व्हिडिओ तयार केला होता, कृपया ते पहा। प्रत्येक एज्युकेशन पॉलिसी मध्ये नवीन नवीन धोरण, नवीन नवीन रचना, नवीन नवीन आयडिया, संकल्पना दिलेल्या आहेत। त्याच्यानंतर गव्हर्नन्स, शासन। आता भारत देश जो डेमोक्रेटिक देश आहे, रिपब्लिक देश आहे, आपला जो भारतीय देश आहे संविधानावर चालतात। संविधान म्हणजे नियमांचे एक पुस्तक। हे जे इंडियन कॉन्स्टिट्यूशन्स आहे हे भारताचे संविधान पूर्ण करण्यासाठी 2 वर्ष 11 महिना 18 दिवस लागलेले आहे। पेपरला प्रश्न विचारतात। 26 नोव्हेंबर 1949 ला भारत सरकारने तो स्वीकार केला संविधान आणि प्रत्यक्षात अंमलबजावणी कधी केले? 26 जानेवारी 1950 स्वीकार केले 26 जानेवारी 1949 आणि अंमलात आणले 26 जानेवारी 1950 रोजी। संविधानाच्या प्रिअम्बल मध्ये सॉवरीन, सोशलिस्ट, सेक्युलर, डेमोक्रेटिक, रिपब्लिक वर्डिंग आहे। सुरुवातीला 1995 आर्टिकल होते, 12 पार्ट्स होते आणि 8 शेड्यूल। त्याच्यामध्ये सुधारणा करून आता सध्या 448 आर्टिकल्स आहे, 12 पार्ट्स आहे आणि 12 शेड्यूल्स आहे, लक्षात ठेवा। आता M.N. राव यांनी 1934 रोजी भारतीय संविधान रचना केला पाहिजे अशी कल्पना त्यांनी दिलेली होती, त्यांचं नाव लक्षात ठेवा। 9 डिसेंबर 1946 रोजी संविधान रचना पहिला सभा एकूण 389 मेंबर्स आहेत। आतापर्यंत 106 वेळा संविधानाचा अमेंडमेंट करण्यात आलेला आहे। म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी चूक असेल तर तो बाजूला काढून त्याच्यामध्ये नवीन पॉइंट्स त्यांनी ऍड केलेले आहे। चूक असण्यापेक्षा तो पॉइंट्स त्याच्यापेक्षा सुधारणा करण्यासाठी तो संविधान त्याने अमेंडमेंट केलेला आहे। 106 वेळा अमेंडमेंट केलेले आहे। 28 सप्टेंबर 2023 ला शेवटचे अमेंडमेंट झालेले। डॉक्टर B.R. आंबेडकर हे संविधान करीत असताना, म्हणजे रचना करीत असताना 389 जण काम केलेले आहे, परंतु स्पेशल कॉन्ट्रीब्युशन आपलं डॉक्टर B.R. आंबेडकर सरांचं आहे। त्यांनी ड्राफ्टिंग कमिटीचा ते अध्यक्ष होते, म्हणून त्यांना फादर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन्स असे म्हणतात। आता त्यांनी वेगवेगळ्या देशातील संविधानाबद्दल अभ्यास करून त्या देशातील महत्त्वाचे पॉइंट्स त्यांनी आपल्या संविधानामध्ये ऍड केलेले आहेत। ऑस्ट्रेलियाकडून को करंट लिस्ट घेतलेले आहे। फ्रेंच देशाकडून लिबर्टी, इक्वॅलिटी, फ्रॅटर्निटी, स्वातंत्र्य, समानता आणि ब्रदरहुड। आयर्लंडकडून डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी, एकदा सुव्यवस्थित चालवण्यासाठी काही निर्देशक तत्व आपण फॉलो केला पाहिजे। रशियाकडून फंडामेंटल ड्युटी, प्रत्येक व्यक्ती कर्तव्य केलं पाहिजे, हे कर्तव्य तिथून आपण घेतलेलं आहोत। अमेरिकेकडून फंडामेंटल राईट्स, म्हणजे हक्क आपण काय म्हणतो ते राईट्स तिथून घेतलेले आहेत। इंग्लंडकडून पार्लिमेंट सिस्टम आपण घेतलं। लोकसभा, राज्यसभा हा नेहमी जिवंत असतो। लोकसभा दर 5 वर्षांनी इलेक्शन झाल्यानंतर नवीन भरत असतात। लोकसभेचा जो लीडर असतो तो प्रधानमंत्री बनत असतो, किंवा राज्यसभेचा जो अध्यक्ष आहे ते उपराष्ट्रपती। जे काय संविधानाबद्दल आपण व्यवस्थित अभ्यास करा। इथं हे पार्लिमेंट बद्दल 25 वर्ष झाल्यानंतर लोकसभे निवडणूक आपण लढवू शकतो, 30 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर राज्यसभा आपण लढवू शकतो। आता एकूण 12 शेड्यूल्स आहेत। त्याच्यामध्ये पहिला शेड्यूल्स हे राज्य निर्मितीबद्दल माहिती सांगतात। 7वा शेड्यूल हे को करंट लिस्ट, म्हणजे सेंटर लिस्ट 100 आहे, राज्य लिस्ट 61 आहे आणि को करंट लिस्ट 52 आहे। एज्युकेशन रिलेटेड काही आर्टिकल्स आहे। पहिला आर्टिकल आहे आर्टिकल 21 ब्रॅकेटमध्ये A, 6 ते 14 वयोगटातील मुलांना फ्री मध्ये शिक्षण दिला पाहिजे। फंडामेंटल राईट्स आहे त्या मुलांचा, शिक्षण
घेण्याचे, त्यामुळे शिक्षण हक्क ही कायदा. आर्टिकल 30 ब्रॅकेटमध्ये ए ब्रॅकेटमध्ये 1 हे मायनॉरिटी लोकांना म्हणजे मायनॉरिटी एज्युकेशन राईट्स आपण म्हणतो, धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याक शिक्षण राईट्स आहे. त्याच्यानंतर आर्टिकल 41 हे शिक्षणासमोर सर्व लोकांना समान संधी आहे. कोणी पण IAS परीक्षा देऊन IAS होऊ शकतो, हे समान संधी, इक्वल राईट्स. त्याच्यानंतर को करंट लिस्टमध्ये एज्युकेशन सब्जेक्ट ऍड केलेले आहेत. CAB सेंट्रल ऍडव्हायझरी बोर्ड ऑफ एज्युकेशन हे स्वातंत्र्यपूर्वी 1920 स्थापन झाले होते शिक्षण व्यवस्थाबद्दल सुधारणा करण्यासाठी, आणि ते ऍडवाइस शासनाला करण्यासाठी संस्था आहे. पुन्हा 1994 रोजी रिस्टार्ट झालेले आहे. कृपया महत्वाचे पॉइंट्स आपण लक्षात घ्या. ओके, थँक्यू, नमस्कार. चला, हे ऐकते ना, आम्ही आज सांगली येथील गुड्डापूर धानम्मा देवी दर्शनसाठी जात आहोत. तुमचाही आम्ही प्रार्थना तिथं करतो. येणाऱ्या महाराष्ट्र स्टेट एक्झाम तुम्ही सर्वांनी पास व्हायलाच पाहिजे अशी आज प्रार्थना श्री धानम्मा देवी यांच्या चरणी आम्ही करून येणार आहोत. 4 वर्ष झालं ताईंचं दर्शन झालं नाही, आज आम्ही तिकडे चाललो. तुमचंही आम्ही दर्शन, तुमचाही प्रार्थना तिथं पोहोचवतो. तुम्हाला आम्हाला सर्वांना अजून सद्बुद्धी देव एवढी प्रार्थना श्री दानेश्वरी माता ना आम्ही करून येतो. चलो, गुड्डापूर धानम्मा.